हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाणीपुरीची रेसिपी बघणार आहोत. पाणीपुरी म्हणजे सगळ्या स्त्रियांचा वीक पॉईंट. पाणीपुरी दिसली की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतंच. बाहेरची पाणीपुरी कितीही खाल्ली तरी पोट भरतं, पण मन मात्र भरत नाही. तुमचाही तो वीक पॉईंट आहे का? नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. इकडे मी अर्धी वाटी चिंच घेतली आहे आणि 1 वाटी पांढरे वाटाणे, तो रात्रभर भिजत ठेवलेला. चिंचेत गरम पाणी ॲड करून ते 10 ते 15 मिनटं भिजत ठेवायचे आहे. इकडे मी साईडला गॅसवर पातेल्यात पाणी ठेवलं आहे, त्यात गूळ ॲड करायचा. आता तुम्हाला किती गोड पाणी करायचं आहे तेवढ्या प्रमाणात पाणी ठेवायचं. पाणी उकळेपर्यंत आपण कुकरमध्ये वाटाणे शिजण्यात ठेवून देऊ. त्यात मीठ आणि हळद ॲड करायची आणि 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या. चिंच चांगली भिजल्यानंतर ती गाळून घ्यायची आणि त्याचा गर चांगला काढून घ्यायचा आणि त्याच्या बिया साईडला करून घ्यायच्या. आता गुळाचं पाणी उकळल्यानंतर त्यात ती चिंचेचा खोळ ॲड करून घ्यायचा. चिंचेचा खोळ ॲड केल्यानंतर त्यात लाल तिखट, चाट मसाला, जिरा पावडर, धना पावडर ॲड करून सर्व मिक्स करून घ्यायचं. आता तुम्हाला कन्सिस्टन्सी कशी हवी आहे, घट्ट पातळ, त्यानुसार तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर तिखट पाणी बनवण्यासाठी कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची, आलं, लिंबाचा रस आणि मीठ ॲड करायचं आणि त्याची पेस्ट बनवून घ्यायची आणि त्यात पाणी ॲड करून ते गाळून घ्यायचं. आता तुम्हाला किती प्रमाणात तिखट पाणी बनवायचे त्याप्रमाणे तुम्ही पाणी ॲड करून ते गाळून घेऊ शकता. पाणी गाळून घेतल्यानंतर त्यात मीठ, चाट मसाला, पाणीपुरी मसाला, काळं मीठ आणि थोडासा गूळ ॲड करून सर्व मिक्स करून घ्यायचं. अशा प्रकारे तयार आहे आपलं तिखट पाणी. त्याचबरोबर साईडला पाणीपुरीसाठी लागणाऱ्या आपण पुऱ्या तळून घेणार आहोत. पांढरे वाटाणे शिजल्यानंतर ते स्मॅश करून घ्यायचे. त्यात मीठ, लाल तिखट, चाट मसाला, थोडंसं काळं मीठ आणि कोथिंबीर ॲड करून सर्व मिक्स करून घ्यायचं. अशा प्रकारे आपल्याला पाणीपुरीसाठी लागणारं सर्व साहित्य तयार आहे. मस्त पाणीपुरी तयार होते. तुम्ही अशी पाणीपुरी ट्राय केली आहे का? नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका.